चला तर मंडळी, आज आपण दाणेदार मूगडाळीचा हलवा बनवूया। यासाठी 1 वाटी भरून मूगडाळ घ्यायची। याच वाटीचं प्रमाण आपल्याला शेवटपर्यंत ठेवायचे। डाळ स्वच्छ धुतल्यानंतर चाळणीमध्ये ठेवून द्यायची पाणी नितळण्यासाठी। पातेल्यामध्ये 2 वाटी भरून दूध घ्यायचे। दूध 1 वाटी होत नाही तोपर्यंत आटून घ्यायचे। पॅनमध्ये 2 चमचे तूप घालायचं। पाणी नितळलेली मूगडाळ घालायची। डाळ चांगली भाजून घ्यायची। त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरमधून चांगली बारीक वाटून घ्यायची। यानंतर 1 वाटी भरून तूप घ्यायचं। अर्धी वाटी तूप पॅनमध्ये घालायचं। 2 चमचे बेसन पीठ घालायचं। बेसन पीठ हलकंसं भाजून घ्यायचं। आता यामध्ये वाटलेली मूगडाळ घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। इकडे मी 2 वाटी भरून पाणी गरम करून घेतलंय। थोडंसं पाणी घालून घेतलं। एकदाच पाणी न घालता थोडं थोडं पाणी करून घाला, म्हणजे यामध्ये गाठी होणार नाहीत। व्यवस्थित मिक्स करून झाले की यामध्ये जे दूध आपण आटवून घेतलंय ते घालून घ्यायचं। सगळं मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं। आता यामध्ये साखर घालायची 1 वाटी भरून आणि थोडंसं तूप घालायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता इथून पुढे आपली थोडीशी मेहनत आहे। सतत हलवत राहायचं आहे। यामध्ये तूप घालत राहायचं आणि जोपर्यंत दाणेदार हलवा होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आहे। बघा, व्यवस्थित हा दाणेदार हलवा तयार आहे। आता यामध्ये इलायची पावडर, बदाम आणि काजूचे काप घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। बघा, दाणेदार मूगडाळीचा हलवा तयार आहे। नक्की करून पहा।